महाराष्ट्रात शिवसेनेचा झंझावात सुरू असतानाच या वाघाची डरकाळी दिल्लीत पोहोचली नसती तर नवलच 1989 नंतर शिवसेना राष्ट्रीय राजकारणात पुढे आली। भाजपला देशभरात विस्तार करायचा होता तर शिवसेनेलाही राष्ट्रीय पातळीवर जायचं होतं। यातूनच शिवसेना भाजप यांची युती झाली आणि सेनेचा हा वाघ दिल्लीत डरकाळी फोडू लागला। महाराष्ट्र आणि दिल्लीच्या संबंधाची इतिहासात नोंद आहे। पहिले मराठे आणि मोगल यांच्या युद्धाचा इतिहास आहे। तर आत्ताच्या राजकारणाचा दाखला द्यायचा तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय संस्था म्हणून जनसंघाची ओळख होती, पण जनसंघाला देशात राजकीय पाया मजबूत करण्यात अनेक अडचणी येत असल्यानं जनसंघाचा 1980 मध्ये भारतीय जनता पक्ष झाला। सत्तेत भागीदारी मिळवण्यासाठी भाजपनं काँग्रेस विरोधी भूमिका घेणं गरजेचं आहे अशी विचारधारा बनवायला सुरुवात केली। परंतु धर्मनिरपेक्षतेचा ठपका भाजपला नसल्यानं डावे पक्ष आणि दक्षिणेतल्या पक्षानं भाजपकडे पाठ फिरवली। 1988-89 दरम्यान भाजपला जर सत्ता मिळवायची असेल तर अनेक धर्मनिरपेक्ष पक्ष आणि समविचारी पक्षांना आपल्या सोबत जोडण्याची संकल्पना प्रमोद महाजन यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या समोर मांडली। युतीचा पहिला प्रयोग म्हणून प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि भाजप शिवसेना हे मित्र पक्ष बनले। त्यानंतर 1992 मध्ये बाबरी मस्जिद प्रकरणी बाळासाहेब यांनी ताठर भूमिका घेतली आणि आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम असल्याचं जगाला दाखवून दिलं। यानंतरच देशात राजकीय वातावरणात बदल पाहायला मिळाले। काँग्रेस आणि डावे पक्षांच्या विरोधात मोठा पक्ष म्हणून भाजप आणि शिवसेनेची राष्ट्रीय लोकशाही आघाडी तयार झाली। काँग्रेस विरोधात रालोआनं मोठ्या प्रमाणात मित्र पक्षांना जोडायला सुरुवात केली। हिंदुत्वाच्या नावावर भाजप प्रणित रालोआनं राजकारण करायला सुरुवात केली आणि 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आलं। वाजपेयी रालोआचे पहिले पंतप्रधान झाले आणि शिवसेनेचे खासदार केंद्रात मंत्री झाले। तर मनोहर जोशींच्या रूपानं शिवसेनेला लोकसभा अध्यक्षपद भूषवण्याचा मानही मिळाला। वाजपेयी अडवाणी यांचे संबंध चांगले होते। भाजपकडनं महाराष्ट्रात शिवसेना भाजपचा मोठा भाऊ मानला जात होता आणि केंद्रात भाजपला मोठा भाऊ शिवसेना मानू लागला। सेना आणि भाजपमध्ये अनेक मतभेद असायचे, परंतु अडवाणी आणि वाजपेयी यांच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री इथं भेट घेऊन वादावर पडदा टाकायचे। बाळासाहेब ठाकरे कधीही भाजपकडे गेले नाहीत। बाळासाहेब यांनी शेवटपर्यंत आपली ताकद जपून भाजपला आपल्या दारी येण्यास भाग पाडलं, पण बाळासाहेब कधीही भाजपच्या दारी गेले नाहीत। पण आता हे चित्र बदलल्याचं दिसतंय। विनोद राठोड, जय महाराष्ट्र। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, आम्ही पुन्हा परततोय।